नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 2 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. सर्वांची उत्कंठा ताणून धरलेला हा भाग आहे. आज काय झालं, कसं झालं यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. काय ड्रामा दाखवलाय आज विचारूच नका. सुरुवातीला अवंतिका रडत रडत सौमित्राला फोन करून सांगतेय की आपलं घर जाणार आहे, सौमी लवकर ये. सौमित्र आता तडक निघतो आणि म्हणतो असं कसं माझं घर ताब्यात घेतील हे. इकडे जानकी कंटिन्युअसली विचार करताना दाखवलीये काय असेल या कोड्यामध्ये, काय असेल या कड्यामध्ये. नाना कुलूप किल्ली का म्हणत होते. आता तिला ते जोगतिनीचे शब्द आठवतात आणि त्या कड्यावरचे 3 अक्षर तिला दिसतात, अंक आहेत त्यावर 2, 6, 8. आता जानकी विचार करते या अंकांचा काय अर्थ असेल, कुठल्या बँकेचा पासवर्ड असेल का, हा काही लॉक्ड असेल का, काय असेल. आता ओवी तिथे बाजूला तिच्या साईडला खेळतीये, कसलं तरी कॉइन घेतलंय तिने आणि ते कॉइन कॅच करून ती खेळत असते. जानकीचं काही डोकं चाले ना, हे काय आहे, कशासाठी आहे, हे कळत काय दडले या कड्या. सातत्याने विचार करून करून जानकीचं डोकं काही काम करेना. शेवटी ती देवाला म्हणते, देवा मला लवकर लवकर लक्षात येऊ दे, हे काय कोड आहे. मग आता जानकी असा विचार करतच असते. तेवढ्यात ओवीच्या त्या कॉइन आहे ना, ते जानकीच्या पायाजवळ पडतं. जानकी ते कॉइन हातात घेते आणि तिला आठवतं की हे तर तेच कॉइन आहे जे ऐश्वर्याने खोटं नाणं म्हणून तिच्या कपाळाला लावलेलं असतं. आता जानकी ओरडते ओवीवर, काय गो ओवी, हे कॉइन तू का घेतलंस, मी हे देवघरात ठेवलं होतं ना, तुला कळत नाही का हे महत्वाचं कॉइन आहे. ओवी म्हणते, काय गो आई, मला बोर होतंय म्हणून कॅच खेळतीये मी, खेळू दे ना ग मला या कॉइनशी. आता जानकी चिडून म्हणते, तुला कळतं का ओवी, मी हे कॉइन देवघरात ठेवलं म्हणजे ते महत्वाचं आहे, कसं कळत नाही ग तुला, चल बाजूला हो, हे कॉइन नाही हा खेळायचं. ओवी तिच्या मागे लागते आणि म्हणते, आई असं काय करते ग, खेळू दे ना मला, बोर होतंय. जानकी म्हणते, जा मग अभ्यास करत बस. आता या दोघींच्या झटापटीमध्ये ते कॉइन पडतं त्या देवघराच्या अशा कोपऱ्यामध्ये. म्हणजे आता ओवी ते कॉइन घ्यायचा प्रयत्न करत असते ना जानकीकडनं, त्यामुळे ते असं पडतं. मग आता जानकी ओरडते आणि म्हणते, काय गो ओवी हट्ट करतेस, आता कुठे शोधू मी ते कॉइन. जानकी असं म्हणून त्या देवघराला चाच पडत असते आणि आता जानकी ऑलमोस्ट त्या लॉक पर्यंत आली आहे. पण या सीन मध्ये ना तुम्हाला एवढा हसू येणार आहे. आता ते लोक बाहेर काढत असतात या सगळ्यांना, रणदिव्यांना, तेव्हा सारंग आरडाओरडा करत असतो. ऐश्वर्या बघा कशी बाजूला कमरेला हात ठेवते आणि म्हणते, बापरे माझी कंबर दुखू लागली सारंग. परत सारंग काय करतो, आता त्या बाकीच्या लोकांना बाजूला करतो, म्हणजे त्याच्या आईला ढकलू लागली ते गेलो कुणीकडे. आता त्या ऐश्वर्याला बाजूला करतो आणि म्हणतो, ऐश्वर्या बसा तुम्ही इथे, बाजूला हो रे, माझ्या ऐश्वर्याची कंबर दुखते ना. त्या मायला हकलू लागली ते गेलो कुणीकडे. आता तो माणूस म्हणतो, नाटकं करते रे ती, हकला तिला बाहेर. पण आता त्या माणसाने ज्याने कर्ज घेतलंय दिलंय ना, त्या माणसाने त्या सुमित्राबाईंना असं जोरात लोटून दिलंय. शेवटी सुमित्राबाईंच्या कामाला सावत्र मुलगाच आला बरं का, आणि तोच धावून आलाय यांच्या मदतीला. सारंग काही कामच नाहीये. तो गनिमत तिथे म्हणला नाही, आय लव्ह यू ना ऐश्वर्या, तुम्ही खूप छान दिसता ऐश्वर्या. पण आता बघा, तो ऋषिकेशची एकदम सॉलिड एंट्री त्यांनी दाखवली आहे. आता जानकी ते देवघर चाच पडत असते तेव्हा तिला ते लॉक्ड सापडतं आणि ती विचार करते, हे कसलं कुलूप आहे. आणि मग जानकीला साक्षात्कार होतो. या मालिकेमध्ये दाखवतात ना की एकदम झाम झूम करून तिला लगेच लक्षात येतं, नाना कुलूप म्हणतात ना, ते सगळं तिला आता रिकॉग्नाइज होतं, रिमेंबर होतं. आणि त्या कड्यावरचे अंक ती बघते आणि ते सगळं आता म्युझिक वाजवलंय त्यांनी, ढांगचिक. आणि आठवलं आता जानकीला. मग त्या जोगतिणीचे शब्द आठवले, कड्याचं कुलपेचं कडं, काय काय बाबा तमाशा यांचा यांनाच माहिती. तर असो, तर अशा पद्धतीने त्या जानकीने त्या कड्यावरचे जे अंक आहेत ना त्या लॉकवरती टाकले आहेत. म्हणजे तिच्या लक्षात येतं की या लॉकचा हा पासवर्ड तर नसेल ना. इकडे हा ऋषिकेश एकदम रजनीकांत स्टाईल तिथे आलाय आणि आता त्याच्या आईला लोटलं म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये संताप असतो. आता तो खूप चिडतो कारण सुमित्राबाई रडत असतात ना, त्यांना अशा वाईट पद्धतीने लोटलं. आता ऋषिकेश त्या माणसाची गचंडीच पकडतो, कॉलर धरतो आणि असा एक कानाखाली वाजवतो की डायरेक्ट तो गुंड या सुमित्राबाईंच्या पायापाशीच जाऊन पडतो. काय भारी साऊथ स्टाईल एकदम दाखवतात ना याच्यामध्ये. आता आला तो क्षण, आली ती वेळ, सापडलं जानकीला. आता ती लगेच 7, 6, 8 ते अंक जे आहेत ना ते टाकते त्या लॉकवर आणि ते लॉक उघडतं आणि फायनली त्या देवघराचा ते चोर कप्पा पण उघडतो आणि जानकीने त्याच्यामधनं काढले पेपर. बरं आता प्रेक्षकांनो, तुम्हाला इथपर्यंत अजिबात कळणार नाही बरं की नेमकं काय झालंय, कसं झालंय, पण माझा अंदाज बरोबर निघालाय. जे फॉलोअर्स रोज आपला रिव्ह्यू ऐकतात त्यांना माहित असेल की मी काल सांगितलं होतं की हे घर ऋषिकेशच्या नावाने असू शकतं, त्यामुळे सारंगने जो व्यवहार केलाय तो आपोआप रद्द होईल आणि सारंगला अटक होईल.
तर जानकीला ते पेपर सापडलेत, फक्त फरक एवढाच आहे की तिला जे सापडलंय ना ते पार्वती आईंचं मृत्यूपत्र आहे, खरं मृत्यूपत्र. आता इकडे ड्रामा रंगवलाय त्यांनी. आता तो माणूस येतो ऋषिकेश समोर आणि आता ऋषिकेश आक्रमक होतो. तो माणूस ओरडत असतो, ए चला रे इथून बाहेर. आता ऋषिकेश चिडतो, खूप मारामारी करतो आता तिथे. आणि हे त्यांनी बरंच रंगवलंय. विचार करा प्रेक्षकांनो, 39 मिनिटाचा त्यांनी भाग दाखवलाय. किती ड्रामा रंगवला असेल. जानकी खूप खुश होते आणि ओवी सुद्धा. ओवी म्हणते, आई देवबाप्पाने आपलं ऐकलं. दोघी मायले की देवघराजवळ बसतात आणि देवाचे आभार मानतात. देवा आता सगळं काही छान होणार आहे. ओवी म्हणते, देवबाप्पा आता आम्ही आमच्या घरी लवकरच जाणार आहे. आता जानकी आभार व्यक्त करते देवाजवळ आणि तेवढ्यात तिथे सगुणा येते आणि नेहमीप्रमाणे सगुणा सांगते, अहो जानकीताई घरी चला, तिकडे लई मोठा राडा झालाय. अहो सुमित्राताईंना सगळ्या घरच्यांना हकलून दिले त्या माणसानं. ते कर्ज दिलं ना, ते लोक आले तिथे आशीर्वाद बंगल्यावर. आता जानकी म्हणते, अगो हो सगुणा, 4 वाजून गेले ना, बापरे माझ्या लक्षातच नाही आलं. ओवी बेटा तू सगुणा जवळ थांब, मी आलेच. सगुणा म्हणते, लवकर जा जानकीताई, खूप मोठा राडा झालाय. मग जानकी तडक निघाली आहे बरं का तिकडे जायला. बरं आता जानकी तिथे जाईपर्यंत किती तमाशा घडून गेलाय बघा. आता सौमित्र तिथे हात धरतो त्या माणसाचा, कारण ऋषिकेशला खूप लोकांनी पकडलेलं असतं आणि त्याला मारत असतात. पण सौमित्र मध्ये पडतो आणि त्याच्या भावाला वाचवतो. मग ऋषिकेश सुद्धा त्या गुंडांना खूप मारतो. डिशूम ढाशूम डिशूम खूप मारामारी होते. आणि आता हे दोघे भाऊ एकदम टॅशिंग पद्धतीने सगळ्यांना असे काय म्हणतात त्याला जमिनीवर लोळवतात. तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर येतो आणि म्हणतो, काय चाललंय इथे तमाशा. बरं या इन्स्पेक्टरला कोणी बोलवलं ते माहित नाही, पण असो. आता हा कर्ज ज्याने दिले तो माणूस म्हणतो, इन्स्पेक्टर बघा ही लोक माझ्यावर कशी दादागिरी करतात. यांनी माझ्याकडून कर्ज घेतलं आणि आता मलाच त्रास देतात. आता ऐश्वर्या आजीबाई नुसत्या तमाशा बघताय. म्हणजे ज्याने कर्ज घेतलं ना तो मजेत आहे आणि बाकी सगळे सजेत आहेत बरं का. तो इन्स्पेक्टर आता विचारतो त्यांना की हे कागदपत्र दाखवा, कर्ज दिल्याचे घेतल्याचे, काय जे व्यवहारिक डॉक्युमेंट आहे ना ते सगळे ते बघतात आणि म्हणतात, हे बघा हे तुम्हाला थांबवता येणार नाहीये. या माणसाने हा बंगला विकत घेतलाय, त्याला रोखू नका, फक्त अशा मारामारी इथे करू नका, असे इन्स्पेक्टर त्या सगळ्यांना ओरडतात. मग इन्स्पेक्टरनी फरमान दिल्यावर यांना वाईट वाटतं की आता आपल्या बंगल्याचा लिलाव होणार. आता जानकी येईपर्यंत बघा किती तमाशा रंगलाय. आता लगेच तिथे लिलावाची पण तयारी झाली आहे. म्हणजे आता तुम्हाला इथे सामान सुमान पडलेलं दिसेल, पण आता तो गुंड लगेच जातो आणि त्या आशीर्वाद बंगल्याला कुलूप लावून टाकतो आणि किल्ली स्वतःकडे ठेवतो. बरं एवढंच नाही, त्याने तिथली जी पाटी आहे ना रणदिवे, ती पाटी पण काढली आणि अशी फेकून दिली आहे बाजूला. आता ते सगळं तो करतोय. तर आता रणदिवेंना खूप वाईट वाटतंय. सगळे एकदम टेन्शनमध्ये आले, सगळे रडतायत. आता नानांना पण बाहेर काढलेलं आहे बरं का. नाना पण असे डोक्याला हात मारून बसले, अरे देवा आता पुढे काय होणार, जानकी लवकर ये, असं नाना मनातल्या मनात बोलत असतात. आता तो गुंड आहे ना, तो असा गॉगल बिगल घालतो आणि ॲटिट्यूड देतो जरा या ऋषिकेशला आणि हसतो, काय याची परिस्थिती झाली आहे. आता बैस बोंबलत आला होता मोठा शान मारायला, असं तो ऋषिकेशला मुद्दाम डिवचतो. ऋषिकेशला डिवचून मुद्दाम म्हणतो, आता हा बंगला माझा झालाय, चला आता लिलावाला सुरुवात करा, आणि मोठ्याने हसतो. आता प्रेक्षकांनो इथून पुढचा ड्रामा अजिबात स्किप करू नका. आगे आगे देखो होता है क्या, अभी मजा आएगा ना बॉस. आता पुढे बघा. हा मुद्दाम त्या ऋषिकेशला चिडवतो आणि म्हणतो, रड दिवे आले रस्त्यावर. ऋषिकेशला राग येत असतो, पण समोर पोलीस असतात त्यामुळे त्याला काही करता येत नाही आणि सारंग तर नेहमीप्रमाणे काही करतच नाहीये. नाना फक्त मनातल्या मनात जानकीचा धावा करतात. हे सगळं जानकीच्या हातात आहे. जानकी लवकर ये, महत्वाची गोष्ट आहे, त्यामुळेच हे सगळं थांबू शकतं. तूच आता हे घर वाचवू शकते. म्हणजे प्रेक्षकांनो इथपर्यंत तुम्हाला हा सस्पेन्स रिव्हील करण्यात आलेला नाहीये. आता पुढे बघा, लिलावाला सुरुवात झाली आहे. ते जे त्यांच्या म्हणजे पद्धतीने लिलाव करतात ना, आता तो माणूस म्हणतो, मंडळी हा इतका छान टुमदार बंगला कोणाला हवाय. या बंगल्याची सुरुवातीची किंमत 5 करोड आहे. मग 5 करोडच्या वर द्यायला कोण तयार आहे. मग ते ओरडतात 5 करोड 1, 5 करोड 2. मग तिथे बसलेले करोडोचे जे आलेले आहेत ना प्रेक्षक, ते बघा सगळेजण बोली लावतात 5 करोड, कोणी म्हणतं 6 करोड. मग तो पुन्हा म्हणतो 6 करोड 1, 6 करोड 2. आता तू पुढे काही बोलणार तेवढ्यात जानकीची एंट्री दाखवली आहे. थांबा, एकदम असं फिल्मी स्टाईलने. मग नाना खुश, सुमित्राबाई खुश, आजीबाई कोमामध्ये आली बाई जानकी. आता तो ऋषिकेश जातो जानकी जवळ आणि म्हणतो, जानकी अगं तू इथे. जानकीने आता एकदम रजनीकांत स्टाईलने तिथे एंट्री केली आहे. मग ऐश्वर्या पाहत राहते. मग तो माणूस म्हणतो, अरे काय ड्रामा चाललाय तुमचा, अरे इथे लिलाव सुरू आहे का मजा सुरू आहे. आता लगेच सारंग पण लागली, अरे बापरे आली जानकी वहिनी, जानकी वहिनी, जानकी वहिनी करून सगळा तिथे माहोल झालाय एकदम. जानकी पण एकदम शान मारून येते तिथे आणि म्हणते, थांबा हा लिलाव होऊ शकत नाही. तो गुंड म्हणतो, इथे बोली चालू आहे, मागे वा. मग जानकी म्हणते, कुठल्या घराची आणि कोणाच्या घराची. रणदिवेच्या घराची. आता तो गुंड म्हणतो, डोक्यावर पडली आहे का ग बाई.
आता जानकी म्हणते, कुठल्या अधिकाराने तुम्ही या बंगल्याचा लिलाव करताय? जे घर तुमचं नाहीच आहे त्यावर कुठल्या अधिकाराने तुम्ही हक्क सांगताय? आता तो गुंड येतो आणि म्हणतो, ओ मॅडम, ओ बाई, अहो हे पेपर बघा, ही व्हील दिली आहे त्या सारंग रणदिवेने मला. ऑफिसमध्ये तुम्हाला पेपर दाखवलेच होते मी, पण ही व्हील बघा या सारंग रणदिवेने दिली आहे. आता जानकी एकदम स्टाईल मध्ये उत्तर देते त्या माणसाला विचारते, प्रॉपर्टीचे पेपर कुठे? मग आता तो माणूस म्हणतो, प्रॉपर्टीचे पेपर? जानकी म्हणते, एवढं काय आश्चर्य करताय तुम्ही? जानकी म्हणते पुढे की मी प्रॉपर्टीचे पेपरच मागते ना तुम्हाला. आता सगळेजण झामझूम करून जानकीकडे बघताय. मग जानकी म्हणते, सिक्युरिटी म्हणून आपण प्रॉपर्टीचे पेपर घेतोच ना कर्ज देताना. सारंग भाऊजींनी लिहून दिलं ना तुम्हाला हा बंगला तुमच्या नावे होईल, पण सिक्युरिटी म्हणून प्रॉपर्टीचे पेपर नाही दिले. 5 कोटीचं लोन घेतलंय सारंग भाऊजीने तुमच्याकडनं, त्या बदल्यात काहीतरी सिक्युरिटी ठेवलीच असेल काय हो सारंग भाऊजी? सारंग भाऊजी आता चुपचाप उभे तिथे. गुंड म्हणतो, तो प्रॉपर्टीच्या पेपरची काय गरज आहे? हे व्हील दिले ना या सारंग रणदिवेने. मग जानकी म्हणते, कसलं व्हील? कुठलं व्हील? ते सावकार साहेब काय आहे ना, जे घर माझ्या सासऱ्यांच्याच नावाने नाहीये ते घर सारंग रणदिवेच्या नावावर कसं काय असेल? जानकी असं बोलते तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटतं. अरे चा, ये क्या है? कुछ तो गडबड है. आता तो माणूस म्हणतो, काय बोलायचंय तुम्हाला मॅडम? मग आता जानकी म्हणते, मी सांगते ते खरं आहे. आता सगळेजण कान टवकारून जानकीकडे बघतायत आणि डोळे वटारून. मग जानकी म्हणते, सांगते ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. आता सगळेजण ऐकतायत. जानकीने ते मृत्यूपत्र आता हातात घेतलंय आणि त्याचं वाचन सुरू केलंय. जानकी म्हणते, मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे या प्रॉपर्टी पेपरवर मी नमूद करते की आशीर्वाद सदन या वास्तूचा मालकी हक्क माझ्या नावाने आहे. सगळे जण व्हील अगदी मन लावून ऐकताय. जानकी पुढे त्यात वाचते, माझ्या पश्चात या वास्तूचा सांभाळ माझे पती पुरुषोत्तम रणदिवे हे करतील आणि त्यांच्यानंतर आमचा मुलगा ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे हा कायद्याने सज्ञान झाल्यानंतर या वास्तूचे मालकी हक्क त्याच्या नावे करण्यात येणार. त्यानंतर या वास्तूशी संबंधित कुठलेही व्यवहार केवळ ऋषिकेश रणदिवे यांच्याच मार्फत होऊ शकतील. बाकी या वास्तूवर कोणाचाही अधिकार राहणार नाहीये. सौ पार्वती रणदिवे यांच्यानंतर ऋषिकेश रणदिवे हेच आशीर्वाद सदनचे कायमस्वरूपी मालक असतील. आता हे तिचं वाक्य अगदी घुमवलंय यांनी की कायमस्वरूपी हा ऋषिकेश रणदिवेच या आशीर्वाद बंगल्याचा वारस असेल. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण बघायला लागतात. आता नाना बोट करून सांगतात की हेच सांगत होतो मी, हेच सांगत होतो. आजीबाई पांढऱ्या पिवळ्या पडल्यात बरं का आता. आता काय करणार, सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग फुस्स झालंय यांचं. ऋषिकेश ती व्हील वाचतो. सारंग आता म्हणजे जवळपास कोमात जायच्याच अंदाजात दिसतोय मला, पण सुमित्राबाई आता खुश होतात. बरं झालं प्रेक्षकांनो या सारंगच्या नावाने बंगला नव्हता. मग आता तो गुंड हे कबूलच करत नाही. तो म्हणतो, अहो साहेब यांचा काहीतरी डाव असेल. पण आता ते पोलीस वाचतात ते व्हील आणि म्हणतात हे सगळं खरं आहे. आता सौमित्र येतो आणि तो पण ती व्हील वाचतो. प्रत्येक जण ती व्हील वाचते म्हणजे जे महत्वाचे व्यक्ती आहेत ते. आता त्या गुंडाने पण वाचली आहे. ऐश्वर्या पण पांढरी आणि पिवळी पडली आहे. आता ऐश्वर्याला पुढे काही सुचेना सुधरेना. आता तो म्हणतो की म्हणजे माझे 5 करोड मी व्यवहार केला त्याचं काय? आता सौमित्र म्हणतो, तुझे पैसे बुडाले, तू खोट्या माणसाशी व्यवहार केला, आता तू हे घराचा लिलाव करूच शकत नाही. आता तो माणूस चिडतो आणि म्हणतो, मी तुम्हाला सोडणार. त्या गुंडाला कळतंय की आता त्याची फसवणूक झाली आहे. सौमित्र म्हणतो, चला निघा इथून. आणि आता सौमित्र त्या इन्स्पेक्टरांना म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब बरोबर आहे ना? मग आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, हो, आता या बंगल्याचा लिलाव होणार नाही. आता तो माणूस चिडतो आणि म्हणतो, मी या सारंग रणदिवेला सोडणार नाही आता. आता तो इन्स्पेक्टर म्हणतो, हे बघा तुम्हाला काय करायची ना ती केस करा कोर्टामध्ये त्यांच्यावर. आता हा सगळा तमाशा उचला इथून, चला निघा. आता ते व्हील सगळं बघतोय तो माणूस आणि जानकी ते व्हील स्वतःकडे घेऊन टाकते. मग ते पोलीस सगळा तिथे जो काही तमाशा आहे ना तो उचलतात. तो माणूस आता आरडाओरडा करायला लागतो, मी कोणाला सोडणार नाही, माझे 5 करोड रुपये डुबवले ना हे सारंग रणदिवे, तुला सोडणार नाही मी. आता ते पोलीस म्हणतात, चला निघा आता, झाला इथला तमाशा आटपला, चला निघा. 5 करोड वाले म्हणजे 5 करोड बंगला घेणारे सगळे गिराईक तिथून चालले गेलेत. आता तर पुढे बघा खरा ड्रामा इथून पुन्हा सुरू झालाय. जानकी आता त्या माणसाला एकदम स्टाईलमध्ये म्हणते, आमच्या बंगल्याची किल्ली द्या. आता तो चुपचाप त्या बंगल्याची किल्ली आणि काय कसले तरी पेपर जानकीच्या हातावर टेकवतो आणि चुपचाप निघून जातो. अंत भला तो सब भला. आता ऋषिकेश जानकीचे आभार मानतो. जानकी ती किल्ली सुमित्राबाईंकडे देते. आता सुमित्राबाई ते घर उघडतात जानकीच्या सोबतच आणि जानकीला म्हणतात, जानकी शेवटी तूच येऊन आम्हाला वाचवलं.
बेटा या घराचं घर पण परत घेऊन ये ग, माझ्या ऋषिकेशला या घरात परत घेऊन ये. आता सुमित्राबाई अतिशय प्रेमाने ऋषिकेशला आवाज देतात, पण ऋषिकेश मात्र अजूनही उखडलेला आहे. म्हणजे तो नाराज आहे आणि अजूनही त्याला आशीर्वाद बंगल्यावर यायची इच्छा नाहीये. आता तो तिथून चुपचाप निघून जातो, काहीच बोलत नाही तो कोणाला. तर हा सीन तुम्ही इथपर्यंतच एन्जॉय करणार आहात. आधी पुढच्या सीन मध्ये डायरेक्ट ऋषिकेश आणि जानकी त्यांच्या घरी दाखवलेत. आता जानकीचे आभार मानतो ऋषिकेश आणि म्हणतो, हे कड माझ्या आईने दिलेलं आहे मला आणि ते माझ्या लक्ष्मीने मला परत दिलं. जानकी तुझे किती आभार मानू ग, तुला माहिती आहे ओवी, हे कड तुझ्या आजीने दिलंय बरं का मला, आणि हे कड माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. जानकी म्हणते, दुसरा आशीर्वाद पण मिळालाय तुम्हाला, आशीर्वाद बंगला तोही तुमचाच आहे अहो ऋषिकेश तो आशीर्वाद सुद्धा खूप स्पेशल आहे. आता त्या आशीर्वाद बंगल्याचं नाव काढल्या काढल्या ऋषिकेश असं तोंड वळवून घेतो, त्याला त्या विषयाबद्दल बोलायचंच नसतं. जानकी त्याला म्हणते, ऋषिकेश ऐका ना. जानकी त्याला आता प्रेमाने समजवते, ऐका ना ऋषिकेश, अहो ह्या आईची माया आणि त्या आईचा आशीर्वाद दोन्ही पण झुरतोय हो तुमच्या विना, त्याच्या माहेरासाठी, तुमच्या माणसांसाठी, आम्ही पण आमच्या माणसांसाठी झुरतोय ऋषिकेश. ऐका ना, असं का वागताय तुम्ही? अहो त्या घरामध्ये खूप नाती आपली वाट बघतायत, आजी आजोबा त्यांच्या नातीची वाट बघतायत. अहो असं काय करताय ऋषिकेश? सासू सासरे त्यांच्या सुनेची वाट बघताय, आई बाबा त्यांच्या मुलाची वाट बघताय, काका काकू दीड जाऊ सगळे वाट बघताय ऋषिकेश. अरे बापरे, किती लांबलचक बोलते ही. चला ना ऋषिकेश, अहो हा वनवास संपवा ना. आता ओवी पण म्हणते, चला ना बाबा चला ना. ऋषिकेश म्हणतो, जानकी हे बघ, मी ना आपल्याच माणसांमध्ये आणि मी ना या सहवासात सुखी आहे. जानकी मी हात जोडतो ग तुझ्या पुढे, मला आग्रह नको करूस, मला आग्रह करू नकोस जानकी. हे बघ, ही काळ्या दगडावरची रेग आहे असं समज, मी आशीर्वाद बंगल्यामध्ये परत जाणार नाही. असं बोलून आता ऋषिकेश तिथून निघून गेलाय. आता ओवी लागते मागे तिच्या आईच्या, आई सांग न ग बाबांना, मला माझ्या घरी जायचंय परत, मी मिस करते ना सगळ्यांना, तू समजव ना. जानकी म्हणते, अगं बाई ओवी, तुझ्या बाबाने सांगितलं म्हणजे ती काळ्या दगडावरची रेषच आहे ग, आता कसं मनवायचं तुझ्या बाबांना, हा प्रश्नच पडलाय. आता या घराची लक्ष्मण रेषा त्यांना पार करायला लावायचंय, आता बघच मी काय करते. असं म्हणून जानकीने काहीतरी प्लॅन आखलाय जो तुम्हाला आता दिसणार आहे लगेचच. आता पहाट सकाळी सकाळी जानकी ऋषिकेशच्या मागे मागे लागलेली असते आणि होकार द्या असं त्याला खाणाखुणा करत असते. ऋषिकेशला ते तिच्या बोलण्यावरनं चालण्यावरनं कळतं. आता तो म्हणतो, हे बघ जानकी, उगाचच माझ्याकडनं होकाराची अपेक्षा करू नकोस, मी काही होकार देणार नाहीये. आता तो असं बोलतो तेव्हा बाहेर एकदम ढोल ताशांचा आवाज येतो त्याला आणि तो बाहेर येतो. बाहेर येऊन बघतो तर काय, त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या तुताऱ्या वाजतायत, ढोल ताशे, मोठे मोठे प्रमुख पाहुणे आलेत ऋषिकेशसाठी. कोण कोण आलंय गड्या? आता प्रोमो मध्ये तुम्ही बघितलंच असेल कोण कोण आलंय. ऋषिकेश त्या पाहुण्यांना बघून थक्क होतो. खूप छान दाखवलाय त्यांनी हा सीन, रॅदर मस्त रंगवलाय. आता तुताऱ्या वाजतात आणि समोर एंट्री दाखवली आहे ते तुमच्या लाडक्या भाऊजींची, महाराष्ट्राचे लाडके भाऊजी बांदेकर दाम्पत्य तिथे आलेत आणि आता ते या ऋषिकेशला मनवत आहेत. आता सुरुवातीला त्यांचं खूप असं मस्त स्वागत झालंय, बाबी आत्या आली आहे. ऋषिकेश म्हणतो, अरे वा, बांदेकर दादा, सुचित्राताई तुम्ही इथे, आणि बाबी आत्या, जिजी आत्या तुम्ही सुद्धा, नित्या तू सुद्धा आलीयस, तुम्ही इथे सगळे काय करताय? मग आता बांदेकर म्हणतात, अहो ऋषिकेश, संसाराचा जो मजेशीर खेळ तुम्ही खेळताय ना आणि त्यात तुम्ही जिंकलात, त्यासाठी तुमचं अभिनंदन करायला आलोय आम्ही. जानकी येते समोर आणि म्हणते, थँक्यू सो मच. ऋषिकेश म्हणतो, अच्छा तर जानकीला सामील आहात तुम्ही? जानकी म्हणते, अरे म्हणजे काय, ही सगळी माझी माहेरची माणसं आहेत, मग माझ्याच टीम मध्ये असणार ना ती. आता सुचित्राताई म्हणतात, आम्ही एका टीम मध्ये आहोत, पण तुम्ही दोघं जण एका टीम मध्ये आहात ना, खूप छान खेळलात हा संसाराचा खेळ, तुमचं कोडकौतुक करायला आलोय आम्ही. मग आता ते जिजी आत्या म्हणतात, खरंय, संसार हा एक खेळाप्रमाणेच असतो, तुमचं कौतुक करायला आलोय बरं पोरांनो आम्ही. तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी फार काही केलंय, म्हणजे जवळ असून मनाने लांब असायपेक्षा लांब असून मनाने जवळ असणारी माणसंच घर टिकवतात, हे तुम्ही सिद्ध केले. आता जानकी बाळा बरोबर बोलते ना मी? मग आता जानकी म्हणते, अगदी बरोबर जिजी, अहो मी हेच सांगते, पण यांना माझं पटतच नाही, तुम्ही सांगा ना सगळे, तुमचं ऐकतील हे. ऋषिकेश म्हणतो, अगं ऐकायचा प्रश्न नाहीये जानकी, विश्वासाचा आहे. आणि आता बाबी आत्या म्हणतात, अरे ऋषिकेश, इतकी वर्ष मी तुझ्या घराला बघतीये, अरे जेवढी माणसं तुझ्या घरात आहे ना तेवढीच आमच्या घरात पण आहेत, आणि अरे हल्ली अशी एकत्र कुटुंब पद्धती कमी बघायला मिळते रे ऋषिकेश. म्हणजे बघ ना,
घरात इतकी माणसं म्हणजे ठिपक्याची रांगोळी, आणि एखादा ठिपका जरी चुकला ना तर अख्खी रांगोळी विस्कटते बरं का ऋषिकेश. आता आहेत त्या ठिपक्यांनी जर आपली जागा सोडली तर ही सुखाची रांगोळी कशी रे रंगेल. बरोबर बोलते ना मी. मग आता नित्या म्हणते, हो मला आणि अधिराजला देवी आईने कौल दिला, पुढे काय करायचंय. ऋषिकेश तुम्हाला मिळालेला कौल समजून घ्या आणि जा तुमच्या घरी. हे सगळेजण ना ऋषिकेशला मनवायला आलेत प्रेक्षकांनो. आता नित्या पुढे म्हणते, सुख म्हणजे नक्की काय असतं ऋषिकेश. आपल्या घरात आपल्या माणसांमध्ये परत जाणं, हो की नाही. आम्ही तर देवी आईचा कौल मान्य केला, तुमच्या दोघांमध्ये कोणी मान्य केला. ऋषिकेश म्हणतो, आमच्या जानकीने मान्य केलाय ना. तुम्हाला काय वाटतं, मी खरंच जावं का परत या आशीर्वाद बंगल्यावर. मग आता बांदेकर दादा म्हणतात, अरे बाबा ऋषिकेश, आपण आपल्या बायकोचं ऐकायसाठीच लग्न करतो बरं का बाबा, नाहीतर पाप लागतं. मग आता सगळे हसायला लागतात. ऋषिकेश जरा कन्फ्युज्ड आहे. मग आता बांदेकर दादा म्हणतात, अरे बाबा बघ माझ्याकडे, मी एवढी वर्ष बायकोचंच ऐकतोय बरं, तूही आता आजपासून बायकोचं ऐकायला सुरुवात कर. जानकी म्हणते, अहो ऐका ना ऋषिकेश प्लीज. मग ऋषिकेश हात जोडतो आणि म्हणतो, प्लीज प्लीज मला कोणी समजावू नका हं, आणि मला जे हवं ना तेच मी करत असतो. आता असं म्हणून ऋषिकेश एकदम असा जोरात घरात जातो बरं का. आता सुचित्रा म्हणते, म्हणजे सुचित्राताई म्हणतात, अगं जानकी काय झालं ऋषिकेशला, असं का गेला अचानक, रागवलाय का तो. आता बांदेकर दादा पण म्हणतात, बापरे काय झालंय, असं का गेला आतमध्ये, हा चिडलाय का तो. बांदेकर दादा पुढे म्हणतात, काय ग सुचित्रा, असं रागवून मी पण कधी गेलो नाही ना. आता सुचित्राताई म्हणतात, तुझं काय रे मध्येच, अरे त्याचं चाललंय ना इथे. आणि मग ते हसतात. आता हा ऋषिकेश आतमध्ये जातो आणि मस्त राजबिंडाहून बाहेर येतो. तो मस्त तयार होऊन आलाय, फेटा बिटा घालून आलाय, विदिन अ सेकंड तयार होऊन आलाय बरं का ऋषिकेश. आता ऋषिकेशला बघून सगळेच आश्चर्य व्यक्त करतात. आणि आता ओवी पटकन गळ्यात पडते ऋषिकेशच्या. आणि ऋषिकेश म्हणतो, मी हे सगळं ओवीसाठी आणि जानकीचा मान आहे, आज या दोघींना आशीर्वाद बंगल्यावर बोलवलंय मानाने, चला तर मग आपण सगळेच जाऊयात आशीर्वाद बंगल्यावर. मग आता नित्या म्हणते, असं नाही हं, अहो तुम्ही जायचंय तिथे, पण आता वाजत गाजत जायचंय. तिची आणि म्हणजे जानकीची आणि तुमची मिरवणूक वाजत गाजत निघणार. मग आता ऋषिकेश निघणार तेवढ्यात सुचित्राताई म्हणतात, थांब रे बाबा, अरे तू इतका छान तयार झालायस, जानकी तयार होईल की नाही. जानकी जाग, तयार हो पटकन. आता बांदेकर म्हणतात, अच्छा जानकीला तयारीला जायचंय का. ए बाबा ऋषिकेश, आता 2 तास असाच बस हं. आणि सगळे हसायला लागतात. पण आता जानकी गेली आहे मस्त मेकअप वगैरे करायला आणि एकदम डॅशिंग सुंदर भारी एकदम अप्सरा म्हणून ती बाहेर येणार आहे. आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. तर प्रेक्षकांनो, अंत भला तो सब भला. पण आता इथून पुढे मालिकेमध्ये काय दाखवतील हा आहे ना खरा ट्विस्ट. एवढं सगळं झालं तरी ऐश्वर्याची आणि सारंगची खोड काही मोडलेली नाही आणि आजीबाईंची सुद्धा. तर पुढच्या प्रोमोत आपण बघतोय जानकी आणि ऋषिकेश अगदी वाजत गाजत त्यांच्या आशीर्वाद बंगल्यासमोर आले आहेत. पण आता ऐश्वर्या ठरवते की यांच्या अंगावर माती टाकायची, म्हणून तिने आजीजवळ माती दिली आहे आणि आजींना सांगितलंय की वरून माती फेका. ऋषिकेश आणि जानकी आले तर सारंग आता बघतोय ऐश्वर्याचा प्लॅन एक्झिक्यूट होतोय की नाही होतोय, पण सारंग कदाचित बदललेला असावा असं मला वाटतंय. तर आता बघूयात ऋषिकेश आणि जानकी कसे प्रवेश मिळवत आहेत आशीर्वाद बंगल्यावर. आजचा भाग छान होता की नाही, मी तुम्हाला अगदी डिटेल मध्ये दिलाय, त्यामुळे आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा, कारण दोस्तो पिक्चर अभी बाकी है. ऐश्वर्याची खोड काही अजून मोडलेली नाहीये, त्यामुळे बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. आजचा भाग छान होता, कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा. आणि प्रेक्षकांना तुम्हाला सगळ्यांना हॅपी संडे. भेटूयात उद्या याच वेळेत, तोपर्यंत धन्यवाद.